नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम. मी सौ एल ए कपाटे गोखले एज्युकेशनच्या श्री जयरामभाई हायस्कूल येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी भाग 2 मधील पाठ क्रमांक 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये मुख्यत्वे संगणक म्हणजे काय, माहिती संप्रेषण, संगणक प्रणाली किंवा तंत्रज्ञान काय आहे आणि प्रगतीची नवी दिशा यामुळे कशी निर्माण झालेली आहे याचा या पाठाच्या अंतर्गत आपण अभ्यास करणार आहोत. तर संगणक सर्वांनाच अतिशय परिचित झाले आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण घरीच राहून शिक्षण घेत आहोत. हे केवळ आजच्या या काळात चालणारं तंत्रज्ञान किंवा माहिती संप्रेषण यामुळे आज सहज शक्य झालेलं आहे. या संगणकाची निर्मिती कशी झाली, त्यानंतर संगणकाचे उपयोग काय काय आहेत, हे या पाठाच्या अंतर्गत आज आपण अभ्यासणार आहोत. आता संगणकाचे उपयोग म्हटलं तर तो महत्त्वाचं काम काय करतो? माहिती गोळा करणं, माहितीची देवाणघेवाण करणं, माहितीवर प्रक्रिया करणे, तसेच संप्रेषण करणे अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करताना साधनांचा उपयोग करत असतो. तो माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे काय, तर त्याची पुस्तकी व्याख्या म्हणजे संप्रेषणाची विविध साधने, त्यांचा वापर याबरोबर त्यांचा वापर करून दिल्या जाणाऱ्या सेवा या सर्वांना माहिती संप्रेषण तंत्रज्ञान असं म्हणतात. ही झाली माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची व्याख्या. आता माहिती गोळा करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या साधनांचा उपयोग करतात तर चित्रात दिलं आहे बघा. पहिलं साधन म्हणजे मोबाईल. या मोबाईलद्वारे आता तुम्ही अभ्यास, तुमचे शिक्षक तुम्हाला व्हिडिओज पाठवतात आणि तुम्ही त्या मोबाईलद्वारे त्या व्हिडिओंचा अभ्यास करतात. काही परीक्षा झाल्या आहेत, त्या परीक्षा तुम्ही त्याच्यावर सोडवलेले पेपर, त्याच्या उत्तरपत्रिका तुम्ही पाठवता आणि इतरही अनेक उपयोग तुमच्या पालकांशी संवाद साधण्यासाठी, त्यानंतर मित्रांशी संवाद साधण्यासाठी आणि इतर जनरल माहिती देखील तुम्ही यूट्यूब चॅनलद्वारे या मोबाईलच्या माध्यमातून घेत असतात. त्याचबरोबर दुसरं साधन म्हणजे रेडिओ. रेडिओमध्ये देखील अनेक प्रकारचे बातम्या असतील, शैक्षणिक कार्यक्रम असेल, कृषीवर आधारित शेतीसाठी आवश्यक माहिती असेल आणि आता शालेय उपक्रम देखील या रेडिओद्वारा आज प्रसारित होत असतात. विविध विषयांचे, विविध इयत्तांचे पुस्तकी शिक्षण किंवा इंग्रजी वाचायला, बोलायला शिकवणं असे विविध उपक्रम या रेडिओद्वारा तुमच्या घरापर्यंत पोहोचत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसतील, स्मार्टफोन नसतील, तर या रेडिओद्वारा शिक्षण हे दिलं जात आहे की जेणेकरून तुम्ही घरी राहून, सुरक्षित राहून आपलं शिक्षणही चालू ठेवा. त्याचबरोबर कम्प्युटरवर देखील अनेक माहिती दिली जाते. तसेच दूरदर्शनवर देखील विविध राज्यातल्या बातम्या, खेळ असेल, क्रिकेट असेल आणि कबड्डी असेल किंवा अनेक प्रकारच्या बातम्या ज्या आहेत, विविध राज्य आणि देशातील माहिती याची देवाणघेवाण तुम्हाला दूरदर्शनद्वारा होते. त्याचबरोबर मनोरंजनाचे
पिक्चर असेल, फिल्म असेल, गाणे असतील, हे सर्व या दूरदर्शनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतच असतं. त्याचबरोबर लॅपटॉपसुद्धा संगणकाप्रमाणेच आपलं कार्य करत असतो. तर हा संगणक ज्या वेळेला निर्माण झाला सुरुवातीला, त्याच्या एकूण 5 पिढ्या होऊन गेलेल्या आहेत. ज्या वेळेला सगळ्यात प्रथम हा संगणक निर्माण झाला, तो कसा होता? तर हा संगणक म्हणजेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचं एक प्रमुख साधन मानलेलं आहे. संगणकाच्या पहिल्या निर्मितीपासून एकूण किती 5 पिढ्या मानल्या जातात. पहिल्या पिढीमध्ये जो कम्प्युटर तयार झाला तो अतिशय आकाराने मोठा होता. त्याचा वेगही कमी होता. उष्णता निर्मितीमुळे संगणक चटकन बिघडायचा, म्हणून उष्णता कमी करायला एअर कंडिशनचा उपयोगच करावा लागायचा, नाहीतर कम्प्युटर बंद पडायचा. तर असा इलेक्ट्रिकल न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर ENIAC हा पहिल्या पिढीतील संगणक तयार झाला. त्यात बॉल्स वापरले होते. हे आकाराने मोठे होते आणि वीजही खूप लागायची, उष्णताही निर्माण व्हायची आणि म्हणून तो संगणक बंद पडत होता. हे आपल्या लक्षात आलं आहे की पहिल्या पिढीतला कम्प्युटर तुम्ही सर्वांनीच बघितलेला असेल. त्यानंतर दुसऱ्या पिढीत तयार झालेला कम्प्युटर तो आकाराने कमी झाला, वेगही वाढला आणि विजेचा वापर कमी झाला. असा व्हॅक्यूम ट्यूबच्या जागी काय वापरण्यात आलं आहे? ट्रान्झिस्टरचा उपयोग करण्यात आला दुसऱ्या पिढीमधला. तिसऱ्या पिढीतील कम्प्युटरचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला IC बसवण्यात आला, म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट. त्यामुळे हजारो ट्रान्झिस्टर्स, कॅपॅसिटर्स, रेझिस्टर्स आणि सिलिकॉनच्या चिपच्या तुकड्यावर कोरलेल्या असल्यामुळे संगणकाचा आकार खूपच कमी झाला आणि वेग देखील वाढला, वीजही कमी लागते. चौथ्या पिढीतील कम्प्युटर किंवा संगणकाचं वैशिष्ट्य म्हणजे यात मायक्रो प्रोसेसरचा उपयोग केला आहे. मॅग्नेटिक कोअर मेमरीऐवजी सेमी कंडक्टरचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे संगणकाचा आकार कमी झाला, गती वाढली आणि साठवण क्षमता देखील वाढलेली आहे. त्यानंतर 5व्या पिढीतल्या कम्प्युटरचं वैशिष्ट्य म्हणजे यात 2, 4 किंवा 8 कोअरचा उपयोग केला आणि संगणकाच्या वेगात प्रचंड वाढ झाली, आकार लहान झाला. आणि आता माहिती संप्रेषण याची साधनं कोणती? तर संप्रेषणाची साधनं याची व्याख्या जर बघितली तर माहिती गोळा करणे, वर्गीकरण करणे, तिचे साठवण करणे इत्यादींसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाला माहिती संप्रेषणाची साधने असे. तर माहिती संप्रेषणाच्या साधनांमध्ये पहिलं इनपुट साधने, इनपुट डिव्हायसेस, आणि दुसरा प्रकार आहे आउटपुट साधने म्हणजेच आउटपुट डिव्हायसेस. तिसरं मेमरी साधने, मेमरी डिव्हायसेस, आणि चौथं प्रोसेसिंग साधने, प्रोसेसिंग डिव्हायसेस. असे मराठी आणि इंग्लिशमधील या माहिती संप्रेषणाची साधनांची नावं आपण बघितली. यातले 2 मुद्दे आज आपण बघणार आहोत. इनपुट साधने आणि दुसरा मुद्दा आहे आउटपुट साधने. तर इनपुट साधनांमध्ये कोणत्या साधनांचा समावेश झालेला आहे हे आपण चित्राद्वारे बघूया. तर संगणकाचे इनपुट साधने व्याख्या: संगणकाला सर्व प्रकारची माहिती ज्या साधनांद्वारे पुरवली जाते त्या साधनालाच इनपुट साधन किंवा युनिट असं म्हणतात. पहिलं साधन म्हणजे कीबोर्ड, की ज्याद्वारे आपण जे टाईप करू ते कीबोर्डद्वारा संगणकात टाईप होत असतं. माऊसद्वारा योग्य शब्द आणि मुद्दा याद्वारे आपल्याला माऊसद्वारे पोहोचता येतं. त्यानंतर पुढचं स्कॅनर, तुमचे विविध कागदपत्र असतील, तुमचा पेपर असेल लिहिलेला, तो स्कॅनरने स्कॅन करून आणि PDF फाईल बनवता येते. त्यानंतर तुमचे
ॲडमिशनचे जे कागदपत्र असतील, समजा ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचे असेल तर स्कॅन हे जे डॉक्युमेंट्स असतात, कागदपत्र असतात, ते स्कॅनरच्या सहाय्याने स्कॅन करून तुम्ही पाठवू शकता घरबसल्या. तुम्हाला प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नसते. त्याचबरोबर कॅमेरा, विविध प्रकारचे फोटोज तुम्हाला या कॅमेऱ्याद्वारे काढता येतात. आणि पुढचा वेब कॅमेरा, याद्वारे तुम्ही फॉरेनमध्ये तुम्ही असाल जॉब करताना तर तुमच्या आईवडिलांशी भारतात संवाद साधू शकता. या कॅमेऱ्याद्वारे तुमचं ऑफिस किंवा घर हे सुद्धा तुमचे आईवडील इथे बसून बघू शकतात. तर अशा विविध उपयुक्तता असणारा असा हा वेब कॅमेरा या संगणकाचाच एक भाग आहे. आणि यामुळे अनेक माहितींची देवाणघेवाण या इनपुट साधनांद्वारे आपल्याला करता येते. म्हणून संगणकाला सर्व प्रकारची जी माहिती आहे ती या साधनांद्वारे तुम्ही जसं फीड कराल कम्प्युटरला तसं तो टाईप करणार आणि तशी माहिती तो पुरवणार. तर असं हे इनपुट डिव्हाइस की ज्याद्वारे तुम्ही कम्प्युटरला माहिती पुरवू शकतात. असे हे इनपुट साधनं आपण बघितली आहे. यानंतर पुढची जी साधनं आहेत संगणकाचे त्याला म्हणतात आउटपुट डिव्हाइस किंवा आउटपुट साधनं जी आहेत की जे तुम्हाला तुमच्या हातामध्ये येतात किंवा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. अशी जी साधनं आहे त्याला म्हणायचं आहे आउटपुट साधनं. त्यामध्ये पहिलं जे साधन आहे ते तुम्हाला चित्राद्वारे दिसेल की यामध्ये आउटपुट साधनं जे आहेत संगणकाचे तर त्यात समावेश होतो आहे. पहिला म्हणजे मॉनिटर म्हणजेच टी व्हीसारखं जे स्क्रीन आहे ज्याच्यावर पिक्चर दिसतं, चित्र दिसतात, तर त्याला म्हणायचं आहे मॉनिटर. दुसरा जो डिव्हाइस किंवा साधन जे आहे त्याला म्हणायचं आहे साऊंड. आपण इंग्लिशमध्ये स्पीकर म्हणतो. प्रत्येक कम्प्युटरला स्पीकर हे जोडलेलेच असतात. आणि पुढचा प्रकार म्हणजे प्रिंटर. तर ह्या आउटपुट म्हणजेच तुम्ही कम्प्युटरमध्ये प्रोसेस झाल्यानंतर ज्या गोष्टी तुमच्या हातात मिळू शकतात किंवा तुमच्यापर्यंत पोहोचतात. एखादं गाणं लावलं कम्प्युटर तर तुम्हाला त्या स्पीकरद्वारा ते गाणं ऐकू येतं, तुमच्या कानापर्यंत पोहोचतं, म्हणजेच ते झालं आउटपुट डिव्हाइस. त्यानंतर प्रिंटर म्हणजे एखादी गोष्ट कीपॅडद्वारा कीबोर्डद्वारा तुम्ही टाईप केली तर ती पेपरवर तुम्हाला जशीच्या तशी प्रिंट काढून मिळते, त्याला म्हणतात प्रिंटर. आणि मॉनिटर की जे तुम्ही कीबोर्डच्या मार्फत टाईप केलं ते स्क्रीनवर दिसतं, त्याला म्हणतात मॉनिटर. तर अशा विविध उपयुक्त साधनांचा या आउटपुट साधनांमध्ये समावेश झालेला आहे. त्याची व्याख्या आपण लक्षात घेऊया पुन्हा. संगणकात प्रक्रिया होऊन तयार झालेले उत्तर दाखवण्यासाठी ज्या साधनाचा वापर करतात त्या साधनाला आउटपुट साधने असं म्हणतात. या सर्व व्याख्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायच्या आहेत. त्याचे 2 प्रकार आउटपुट आणि इनपुट डिव्हाइस, त्याला लागणारी साधनं यांचा आपण या भागात अभ्यास केलेला आहे. या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढील भाग 2मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आपण पुढील भागात उर्वरित पाठाचा भाग बघूया. धन्यवाद. थँक्यू.